मी कुसुम. पहाटेच्या रोज अंधारात माझा दिवस सुरू होतो. लोक झोपेत असतात तेव्हा मी म्हशींच्या गोठ्यात दूध काढत असते. हात दुखतात, अंग थकतं, पण पोटासाठी आणि मुलाच्या भविष्यासाठी हे सगळं करणं भागच असतं. 9 वाजायच्या आत नाक्यावर जाऊन बसते आणि दूध विकायला सुरुवात करते. काही लोक प्रेमाने बोलतात, तर काही फक्त व्यवहार करून निघून जातात. माझं आयुष्यही तसंच आहे. फक्त व्यवहार, जबाबदाऱ्या आणि संघर्ष. नवरा असूनही मी एकटीच संसार ओढते. दारूने त्याचं सगळं आयुष्य संपवलं, पण माझ्या वाट्याला मात्र रोजचा त्रास, अपमान आणि भीती आली. तरीही मी हार मानली नाही. नेहमीप्रमाणे आजही मी दूध विकायला गेलते. एक गिऱ्हाईक आलं. "आहो ताई, मला 1 लिटर दूध द्या हो." एका ग्राहकाने मला भांडे पुढे करत म्हटलं. मी त्याच्या भांड्यात 1 लिटर दूध ओतलं आणि त्याच्याकडून 80 रुपये सुट्टे घेतले. आज मला दूध विकून लवकर घरी जायचं होतं. सुदैवाने ग्राहकही लवकर आले. आता माझ्याकडे थोडेसे दूध शिल्लक. ते विकून मी लवकर घरी जाणार असा विचार करू लागले. तेवढ्यात एक युवक आला आणि म्हणाला, "अहो, मला 1 लिटर दूध हवं आहे, पण मी भांडं आणायचं विसरलो." मी त्याला विचारलं, "बरं, मग प्लॅस्टिकच्या पिशवीत देऊ का? चालेल ना?" तो म्हणाला, "हो ठीक आहे, चालेल." मग मी त्याला प्लॅस्टिकच्या पिशवीत 1 लिटर दूध भरून दिलं. त्याने मला 80 रुपये दिले आणि विचारलं, "अहो, तुम्ही नेहमी दूध विकता का?" मी उत्तर दिलं, "हो, मी रोज सकाळ संध्याकाळ दूध विकते." तो म्हणाला, "मग माझा उकडा लावून घ्याल का? मला दोन्ही वेळेला 1-1 लिटर दूध हवं आहे. चालेल ना?" "हो चालेल, पण 1 महिन्याचे पैसे आधीच जमा करावे लागतील." कारण काही लोक उकडा लावतात, महिनाभर दूध घेतात आणि मग गायब होतात. तो युवक म्हणाला, "अहो नाही, मी तुमचे महिनाभराचे पैसे आधीच जमा करेन, मगच माझा उकडा लावा." मी म्हणाले, "ठीक आहे, चालेल. बरं, मग उद्यापासून मी येईन." तो तरुण म्हणाला आणि निघून गेला. आता माझे सर्व दूध संपले होते. मग मी माझी दुधाची कॅन घेऊन घरी निघाले. घरी आल्यावर मी हातपाय धुवून स्वयंपाकाला लागले. तेवढ्यात माझा नवरा गोविंद बाहेरून आला, पण त्याला पाहिल्यावर त्याची अवस्था खूप गंभीर वाटली. तो आजही दारू पिऊन आला होता असं दिसत होतं. त्याला पाहून मी खूप ओरडले, "अहो, किती वेळा सांगितलं आहे दारू पिऊ नका. तुमच्या शरीराला ती सहन होत नाही." पण तो माझं काही ऐकणार होता का? डगमगत तो घरात आला आणि बसला. मी त्याला म्हणाले, "कशाला दारू पिता? या दारूमुळे काय मिळतं तुम्हाला? सगळं शरीर खराब करून ठेवलंय. बायको आणि मुलांचं तुम्हाला काहीच देणं घेणं नाही. सतत 24 तास दारूतच राहता." तो मला म्हणाला, "चुप बस. फालतू कटकट करू नकोस माझ्या मागे. तू काय मोठी शहाणी आहेस मला शिकवायला? माझ्या आईवडिलांचीही माझ्यासमोर चालली नाही आणि तू कोण आहेस मला सांगणारी?" मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. "अहो, आता तरी ऐका. शरीर खूप अनमोल आहे. एकदा का शरीर खराब झालं तर ते परत मिळवता येत नाही." पण तो मला म्हणाला, "तुझं फालतूचं ज्ञान मला देऊ नकोस. तुझ्या कामाकडे लक्ष दे." शेवटी मीही त्याचा नाद सोडून दिला आणि स्वयंपाकाला लागले. मी लवकर स्वयंपाक उरकला आणि माझ्या मुलाला, वीरूला, बाहेरून बोलावलं. तो बाहेर मुलांबरोबर खेळत होता. वीरू आणि मी जेवायला बसलो. गोविंदलाही जेवायला बोलावलं, पण तो इतका दारू पिऊन पडला होता की त्याला स्वतःचीही सूध नव्हती. मी त्याच्यासाठीही जेवण बनवलं होतं, पण दारूमुळे त्याची अवस्था इतकी वाईट झाली होती की तो जेवणाच्या परिस्थितीतच नव्हता. शेवटी वीरू आणि मी जेवण केलं आणि मग मी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठले. माझ्याकडे 2 म्हशी आहेत, त्यामुळे मी आधी त्यांचं शेण आवरलं, त्यांची साफसफाई केली, गोठा झाडून स्वच्छ केला आणि मग दोन्ही म्हशींचं दूध काढलं. हे सर्व करून मी 9 वाजण्याच्या आधीच नाक्यावर जाऊन दूध विकायला बसले. हे माझं नेहमीचं काम आहे. माझ्या दोन्ही म्हशींचे मिळून एका वेळेला 8 ते 10 लिटर दूध निघतं आणि त्यातून मला चांगली कमाई होते. आधी मी लोकांच्या घरी धुणं भांड्याची कामे करायचे, पण आता 2 म्हशी घेतल्यामुळे मला चांगले पैसे मिळतात आणि कोणाची कटकट डोक्यामागे राहत नाही. सकाळी 9 वाजता मी नाक्यावर पोहोचले
आणि नेहमीप्रमाणे दूध विकायला सुरुवात केली. आज साधारण 8 लिटर दूध होते, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही हे मला माहीत होतं. तेवढ्यात कालचा तो युवक पुन्हा दूध घ्यायला आला. तो माझ्याकडे पाहून हसला. मीही त्याच्याकडे पाहून हलकेच हसले. तो जवळ येऊन मला म्हणाला, "अहो, मला आठवण आहे ना?" मी म्हणाले, "होय, लक्षात आहे. तुम्हाला उकडा लावायचा आहे ना?" तो म्हणाला, "हो हो." आज त्याने दूध घ्यायला भांडं आणलं होतं. त्याने ते भांडं माझ्या हातात दिलं. मी त्या भांड्यात 1 लिटर दूध ओतलं आणि त्याला परत दिले. मग मी त्याला विचारलं, "बरं, तुमचे महिन्याचे किती होतील?" मी हिशोब केला आणि त्याला सांगितले, "एका महिन्याचे तुमचे 4,200 रुपये होतील आणि 4,200 रुपये आधीच जमा करावे लागतील. चालेल तर हो म्हणा, नाहीतर सोडा." मी त्याला स्पष्टपणे सांगितलं. तो म्हणाला, "अहो ठीक आहे, उघडा लावायचा आहे ना." मग त्याने खिशातून पैसे काढले आणि 500च्या 9 नोटा म्हणजे 4,500 रुपये माझ्या हातात दिले. तो म्हणाला, "बरं, माझ्याकडे 300 रुपये सुट्टे नाहीत, उद्या देईन, चालेल ना?" मी म्हणाले, "होय चालेल. तुमचा आमच्यावर भरोसा नसेल, पण आमचा तुमच्यावर भरोसा आहे." हे ऐकून तो पुन्हा हसला. मग मी म्हणाले, "मी इथे रोज येते, पण तुम्हाला मी ओळखत नाही. जर तुम्ही भेटला नाहीत तर तुम्हाला कुठे शोधू?" तो म्हणाला, "हो, तुमचं बरोबर आहे. बरं, मला नाव सांगा. मी डायरीत तुमचं नाव लिहून घेते." "माझं नाव अमोल." मग मी डायरीत त्याचं नाव अमोल असं लिहिलं आणि पुढे 4,200 रुपये जमा अशी नोंद करून ठेवली. शिल्लक राहिलेलं दूध मी काही वेळ विकलं आणि मग घरी परत आले. आता 11 वाजले होते. भूक लागली होती, म्हणून आधी मी हातपाय धुतले. येताना बाजारातून काही नाश्ता घेऊन आले होते, सँडविच आणि समोसे. ते मी खाल्ले आणि मुलाला, वीरूलाही दिलं. त्यानेही माझ्यासोबत जेवलं. आता त्याच्या शाळेची वेळ झाली होती. त्याने फटाफट तयारी केली आणि वीरू शाळेला निघून गेला. मी वीरूला विचारलं, "काय रे, तुझे वडील कुठे गेले?" तो म्हणाला, "आई, थोडा वेळ इथे होते, पण मग कोणीतरी माणूस आला आणि म्हणाला, 'चल रे, आज भट्टीवरची गरम गरम दारू पिऊया.' असं बोलून ते दोघं निघून गेले." मी म्हणाले, "बरं, जाऊ दे बाळा, तू त्यांचं टेन्शन घेऊ नकोस. चल, तुझ्या शाळेची वेळ झाली." मग मी त्याला तयार केलं आणि तो शाळेत गेला. मी परत मशीनकडे गेले, त्यांना चारा टाकला आणि मग घरी आले. दुपारी थोडा आराम करत होते, तेवढ्यात नवरा बाहेरून आला आणि मला म्हणायला लागला, "काय ग, आराम करतेस? काम नाही का तुला?" मी म्हणाले, "मी कामच करून थोडा आराम करत आहे, पण तू काय काम करतोस ते सांग मला." तो म्हणाला, "तू मला शिकवू नको, मी माझं बघून घेईन." मी उत्तर दिलं, "मग तुम्हीही मला शिकवू नका, मीही माझं बघून घेते. घर तर मीच चालवते, तुम्ही काहीच काम करत नाही." तो ओरडला, "चल, जास्त बडबड करू नको, मला 400 रुपये हवेत, दे." मी म्हणाले, 400 रुपये कशाला हवेत? माझ्याकडे पैसे नाहीत. लोकांची उधारी बाकी आहे, त्यांनी अजून पैसे दिले नाहीत. त्यांचंच मला टेन्शन आहे आणि आता उठून मी तुम्हाला 400 रुपये देऊ?" तो माझ्यावर ओरडायला लागला. बाजूला एक काठी पडली होती. त्याने ती हातात घेतली आणि म्हणाला, "दे, नाही तर ही काठी तुझ्या पाठीत मारेन." मला आता भीती वाटायला लागली. कोणाचं डोकं लावणार, म्हणून मी शेवटी पाकिटातून 400 रुपये काढले आणि त्याला दिले. नवऱ्याचं नेहमीचं असंच होतं, माझ्याकडून पैसे मागायचा आणि दारू पत्त्यांवर उडवायचा. मी त्याला पुरती वैतागले होते. काय करू, काहीच कळत नव्हतं. माहेरी आई वडिलांची परिस्थिती चांगली नव्हती, म्हणून शेवटी मी स्वतः कामाला लागले. 2 म्हशी घेतल्या आणि त्यांच्या दुधातून मिळणाऱ्या पैशावर घर चालवायला सुरुवात केली. असाच माझा संसार चालला होता, पण त्यात मी एकटीच होते. नवऱ्याचा काहीच हातभार नव्हता. तो तर सतत दारूच्या नशेतच मग्न असायचा. एक दिवस मी नेहमीप्रमाणे संध्याकाळी दूध घेऊन नाक्यावर विकायला गेले. काही दूध विकलं गेलं, पण अजून थोडं विकायचं बाकी होतं. बाजारात आज खूप गर्दी होती. एका दुकानाच्या उद्घाटनाचा सोहळा होता, त्यामुळं काही मोठे नेतेही तिथे आले होते. परिणामी गाड्यांचीही बरीच गर्दी झाली होती. मी माझ्या नेहमीच्या जागेवर कोपऱ्यावर बसून दूध विकत होते, पण अचानक एक मोटरसायकलवाला आला आणि त्याने आपली मोटरसायकल
माझ्या अंगावर चढवली. त्याने ब्रेक दाबला, पण त्याची गाडी कंट्रोलमध्ये आली नाही आणि ती सरळ माझ्यावर आली. गाडीने मला इतक्या जोरात धडक दिली की मला खूप मार लागला. माझं सगळं दूध तिथेच सांडलं. पण सुदैवाने तो मोटरसायकलवाला माझ्या अंगावर पूर्ण गाडी घेऊन चढला नाही. त्याच्या गाडीचा कोपरा मला लागला म्हणून मी बाजूला झेप घेतली. तरीही गाडीचा बंपर माझ्या हाताला लागला आणि मी खाली पडले. मला खूप वेदना होत होत्या. थोडा वेळ मी तशीच पडून राहिले. आजूबाजूला काही लोक जमा झाले. काहींनी माझी भाजी आणि भांडी व्यवस्थित केली. मी उठून बसले आणि हात पाहिला. हाताला थोडं खरचटलं होतं, पण सुदैवाने जास्त जखम झाली नव्हती. तेवढ्यात माझ्याकडे उकडा लावलेला तो अमोल आला. त्याने विचारलं, अहो जास्त लागलं का, बघू द्या. तो माझ्या जवळ येऊन बसला आणि माझ्या हाताला हात लावून नीट पाहू लागला. तो म्हणाला, थोडं लागलं आहे, इथे ड्रेसिंग करून घ्या. मी म्हणाले, नको, राहू द्या. पण तो म्हणाला, नाही, ड्रेसिंग करणं गरजेचं आहे. आता जमा झालेली गर्दी हळूहळू कमी होत होती. काही लोकांनी त्या मोटरसायकलवाल्याला बोललंही. मी म्हणाले, जाऊ द्या, कारण तो कमी वयाचा मुलगा दिसत होता. शेवटी लोकच आपल्या मुलांना गाड्या देतात आणि त्यांच्यावर लक्ष ठेवत नाहीत. माझ्या मते ही मुलांची चूक नाही. वडिलांनी कमी वयाच्या मुलांना गाडी देऊ नये. अशा अपघातांमुळे मलाही जखम झाली होती. मग अमोल म्हणाला, बरं चला, मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो. त्याने माझं सामान तिथे व्यवस्थित ठेवलं आणि मला जवळच्या एका छोट्या क्लिनिकमध्ये घेऊन गेला. तिथे डॉक्टरांनी माझा हात पाहिला, ड्रेसिंग केलं आणि पट्टी लावून दिली. दवाखान्यातून परतल्यानंतर अमोल आणि मी माझ्या दूध विकण्याच्या ठिकाणी आलो. तिथे मी माझी भांडी घेतली. काही दूध सांडलं होतं, त्यामुळे अमोलला दूध मिळालं नाही. मी म्हणाले, अहो, तुमचं दूध सांडलं, आता तुमच्यासाठी दूधही राहिलं नाही. तो म्हणाला, बरं, जाऊ दे, काही हरकत नाही. तुम्हाला जास्त नाही लागलं ना, तेच महत्त्वाचं आहे. त्याचे शब्द इतके प्रेमळ होते की मला त्याच्याबद्दल आपुलकी वाटू लागली. मी त्याला म्हणाले, धन्यवाद, तुम्ही मला दवाखान्यात घेऊन गेलात. आजकाल कोणी कोणासाठी इतकं करत नाही. तुम्ही वेळ काढून आलात. मी खरंच तुमची आभारी आहे. तो म्हणाला, अहो, यात काय एवढं, हे तर आपलं एकमेकांप्रती कर्तव्य आहे. एकमेकांना मदत केली नाही तर ही दुनिया कशी चालणार. त्याचे हे शब्द माझ्या मनात रुंजी घालत राहिले. खरंच त्याचा स्वभाव आणि वागणं खूपच चांगलं होतं. मग मी म्हणाले, आज तुम्हाला दूध मिळालं नाही, आता तुम्ही दूध कुठून घेणार. मला काय करावं कळत नव्हतं. मी पुढे म्हणाले, असं सांगते, माझ्या घरी मी दूध काढून ठेवले, तुमच्यासाठी ते घेऊन येऊ का. तो म्हणाला, नको नको, काही गरज नाही त्याची, आज मी तिकडून रेडीमेड दुधाची पिशवी घेईन. मी म्हणाले, बरं ठीक आहे, आज तुम्ही ॲडजस्ट करा, उद्या हवं तर मी तुम्हाला जास्त दूध देईन. हो चालेल, असं म्हणून तो घरी निघून गेला. मग मीही माझी दुधाची कॅन घेऊन घरी आले. घरी आल्यावर पाहिलं तर नवरा दारू पिऊन झोपला होता. माझा मुलगा बाहेर खेळत होता. मी त्याला बोलावून आत आणलं आणि नवऱ्याला म्हणाले, अहो, आज मार्केटमध्ये एका मुलाने माझ्या अंगावर गाडी चढवली. मला लागलं होतं, बघा, ड्रेसिंग केलंय. पण नवरा म्हणाला, फालतू शिकू नको, कुठेतरी गेली असशील, पडली असशील आणि मला खोटं सांगतेस. मी म्हणाले, नाही, खरंच लागलं आहे, बघा. पण नवऱ्याला माझी कसलीच दया आली नाही. मला लागलं किंवा मरू दे, त्याला काहीच फरक पडत नव्हता. तो तर सतत दारूच्या नशेतच व्यस्त असायचा. त्याला फक्त दारू कशी मिळेल हेच महत्त्वाचं होतं. शेवटी मी घरात गेले आणि स्वयंपाकाला लागले. मुलालाही आत बसवलं. त्याला म्हणाले, बाळा, बाहेर खूप गाड्या असतात, जरा सांभाळून खेळ, नाहीतर तुला लागेल. माझा मुलगा जवळ आला आणि मला नीट पाहू लागला. तो म्हणाला, आई, तू आमच्यासाठी किती करतेस, बघ ना, आज तुला लागलं ना. मी म्हणाले, बाळा, जाऊ दे, जास्त काही लागलं नाही, मी ठीक होईन. असं म्हणून मी त्याला जवळ घेतलं आणि मिठी मारली. आता मी रोज दूध विकायला जात होते. अमोल दररोज भेटायचे. त्यांचं आणि माझं बोलणं व्हायचं. दूध घ्यायला आले की ते काही वेळ माझ्याशी बोलत थांबायचे. पण त्यांच्याबद्दल मला फारसं काही माहीत नव्हतं.
ते माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी मोठे असावेत. त्यांचा स्वभाव इतका चांगला होता की त्यांच्यासोबत बोलल्यानंतर मलाही खूप बरं वाटायचं. पैसेही ते नेहमी वेळेवर द्यायचे. एकदा मला पैशांची खूप गरज पडली होती. मी बऱ्याच जणांकडून मागून पाहिलं, पण कोणीच पैसे दिले नाहीत. शेवटी मी अमोलला विचारलं, मला काही पैसे उसने हवेत, तुम्ही द्याल का? मी 2 महिन्यात परत करेन. तेव्हा अमोलने मला 10,000 रुपये दिले. खरंच मी त्यांची खूप आभारी आहे. विशेष म्हणजे त्या 10,000वर त्यांनी माझ्याकडून कुठलंही व्याज घेतलं नाही. जर मी बाहेरून इतके पैसे घेतले असते तर मला 2-3 हजार रुपये व्याज द्यावं लागलं असतं. त्यामुळे अमोलचे माझ्यावर खूप मोठे उपकार झाले. पण जानेवारी महिन्याच्या 2 तारखेला अमोल दूध घ्यायला आले आणि त्यानंतर ते आलेच नाहीत. 4-5 दिवस झाले. मला त्यांची चिंता वाटू लागली. त्यांचा मोबाईल नंबर मी डायरीत लिहून ठेवला होता, म्हणून मी त्यांना फोन केला. तिकडून फोन उचलला गेला. मी म्हणाले, हॅलो, अमोल आहात का? हो, अमोल बोलतोय. त्यांनी उत्तर दिलं, अहो मी बोलते, दूधवाली कुसुम. हो बोला ना कुसुम, काय झालं? अहो 5-6 दिवस झाले तुम्ही दूध घ्यायला आलाच नाही. बरं आहे ना? कुठे गावाला गेला नाहीत ना? अहो नाही, घरीच आहे. मग काय झालं? दूध घ्यायला का येत नाही? अहो थोडं बरं नाहीये म्हणून. त्यांनी सांगितलं, तुम्हाला बरं नाहीये? मग दवाखान्यात दाखवलं का? मी काळजीने विचारलं. हो दाखवलं. मी येऊ का तुम्हाला भेटायला? अहो नको नको, कशाला उगाच त्रास घेता. त्यांनी नम्रपणे नकार दिला. नाही नाही, मी येते. तुम्ही कुठे राहता मला सांगा. मी आग्रह केला. इथेच जवळ राहतो. तुम्ही दूध विकता तिथल्या मागच्या गल्लीत सावकार चौक आहे, तिथेच माझं घर आहे. घरावर गुरुकृपा लिहिलं आहे. त्यांनी सांगितलं. हो का? मी तिथून तर बऱ्याच वेळा गेले आहे. मी म्हणाले, हो तेच माझं घर आहे. बरं मग दुपारी येते, सर्व आवरून निवांत येते. ठीक आहे, असं म्हणून आम्ही फोन ठेवला. मग मी लवकर दूध विकलं आणि घरी गेले. घरी जाऊन जेवण आणि सगळं आवरलं आणि मग दुपारी 1 वाजता मी घरातून निघाले. अमोल यांच्या घरी त्यांना भेटायला गेले. मी सावकार चौकाजवळ पोहोचले. तिथं पाहिलं तर खरंच त्यांचं घर मला दिसलं. मी घराजवळ गेले. त्यांचं घर थोडं मोठं होतं, 2 मजल्यांचं होतं. घराचं गेट बंद होतं. मी गेट उघडून आत गेले. दरवाजा लावलेला होता. मी दरवाजाला ठकठक केलं, पण थोडा वेळ कोणीच उघडलं नाही. मी पुन्हा वाजवलं, तरीही दरवाजा उघडला नाही. मग मी मोबाईल काढला आणि अमोल यांना फोन केला. मी म्हणाले, अहो अमोल, मी तुमच्या दारापुढे उभी आहे. तुम्ही दरवाजा उघडत नाही आहात. बरं बरं, आता लगेच उघडतो. मग त्यांनी दरवाजा उघडला. मी त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांचा चेहरा थोडा उतरलेला दिसला. तब्येतीमुळे असावं असं वाटलं. मला पाहून ते म्हणाले, या या आत या. मी आत गेले. त्यांचं घर आतून खूप छान होतं. त्यांनी मला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि तेही सोफ्यावर बसले. मी म्हणाले, मी उगाच तुम्हाला त्रास द्यायला आले. अहो असं काही नाही, तुम्ही आलात हे बरं झालं. मलाही बरं वाटलं. मी येताना बाजारातून सफरचंद घेऊन आले होते. मी म्हणाले, हे घ्या सफरचंद. 2 किलो सफरचंद मी टेबलावर ठेवले. ते म्हणाले, याची काय गरज होती? डॉक्टरांना दाखवलं का मग? हो दाखवलं. ते म्हणाले, माझ्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या. तब्येत खूप बिघडली होती, म्हणून मी घरीच होतो. हो का? मग दूध दही वापरणं बंद केलं का काही दिवस? हो. अमोल, तुम्हाला एक विचारू का? हो विचारा. त्यांनी परवानगी दिली. घरात तुम्ही एकटेच आहात? तुमचे घरचे कुठे आहेत? हे ऐकून ते थोडे शांत झाले आणि काहीच बोलले नाहीत. काय झालं? तुमचे घरचे गावाला गेले आहेत का? मी पुन्हा विचारलं. अहो नाही, मी एकटाच राहतो. ते म्हणाले. मला आता धक्का बसला. म्हणजे एकटेच राहतात? बायको परिवार कुठे आहे? मी विचारलं. मग तुमची बायको कुठे आहे? ती पुण्याला राहते. त्यांनी उत्तर दिलं. हो का? असं का? तुम्ही इथे राहता आणि तुमची बायको पुण्याला? मी आश्चर्याने विचारलं. हो, ती पुण्याला नोकरी करते आणि तिथेच राहते. मी तिला बऱ्याच वेळा सांगितलं की इथे ये, पण ती ऐकतच नाही. तसंही
तिला माझ्यासोबत राहायला आवडत नाही, म्हणूनच ती मुद्दाम पुण्याला राहते. ते म्हणाले, बरं जाऊ द्या, मी कशाला माझं दुःख तुम्हाला सांगत बसतोय. त्यांनी विषय बदलला. अहो नाही, सांगितलं तर काय झालं. मी म्हणाले. त्यांच्या बायकोबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यात मला खूप दुःख दिसलं. ते खूप भावनिक झाले होते. बरं जाऊ द्या, आता तुम्ही दूध चालू करा. आजारी असाल तर दूध प्यावं. मी म्हणाले, हो नक्कीच. आणि तुम्हाला बरं नाही तर घरीच थांबा. सकाळ संध्याकाळ मी तुम्हाला दूध घरी आणून देईन. मी सुचवलं. अहो नको, कशाला उगाच त्रास. त्यांनी नम्रपणे नकार दिला. नाही, त्यात काय त्रास, थोडा वेळ गप्पा मारू. मग आम्ही काही वेळ बोललो आणि नंतर मी घरी निघाले. त्या दिवशी संध्याकाळी मी नाक्यावर दूध विकलं आणि अमोल यांच्यासाठी 1 लिटर दूध वेगळं काढून ठेवलं. सगळं दूध विकल्यानंतर ते 1 लिटर घेऊन मी त्यांच्या घरी पोहोचले. त्यांच्या दरवाजाची बेल वाजवली. यावेळी त्यांनी लगेच दरवाजा उघडला. मला पाहून ते खुश झाले. अहो बघा, तुमचं दूध घेऊन आले, मी म्हणाले आणि 1 लिटर दूध त्यांच्या हातात दिलं. आत बसणार नाही, त्यांनी विचारलं. नाही, आता वेळ नाही, पण उद्या मी पुन्हा दूध घेऊन येईन. बरं का, काळजी करू नका. हो, तुमचे खूप आभार. बरं का, त्यात काय, तुम्ही माझी इतक्या वेळा मदत केली आहे. तुमची मदत करणं माझं कर्तव्य आहे. काही वेळ 2 मिनिटं त्यांच्याशी बोलले आणि मग घरी निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे दूध विकायला गेले आणि अमोल यांच्या घरी दूध पोहोचवून आले. आता मी त्यांना दूध देण्यासाठी सकाळ संध्याकाळ रोज त्यांच्या घरी जायचे. मलाही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलून खूप बरं वाटायचं. दिवसेंदिवस माझ्या नवऱ्याची तब्येत बिघडत चालली होती. दारूमुळे त्यांचं शरीर खूप खराब झालं होतं. आता त्यांना औषधं आणि गोळ्या चालू केल्या होत्या, कारण दारूमुळे ते जेवण कमी करायचे आणि त्यामुळे खूप अशक्त राहायचे. दारू पिऊन पिऊन त्यांचं लिव्हरही पूर्ण खराब झालं होतं. त्यांच्या लिव्हरचं आम्ही एकदा ऑपरेशनही केलं होतं, पण तरीही त्यांनी दारू पिणं बंद केलं नाही. एके दिवशी माझं दूध पूर्ण विकलं गेलं नाही. 4 लिटर दूध शिल्लक राहिलं होतं. असं जास्त दूध शिल्लक राहिलं की मी डेअरीमध्ये दूध विकायचे. डेअरीमध्ये दूध थोड्या कमी भावाने जातं, पण वाया जाण्यापेक्षा बरं आहे. पण त्या दिवशी ते 4 लिटर दूध मी घरी आणलं आणि त्यापासून मस्त खवा बनवला. त्यात साखर, बदाम वगैरे सगळं टाकून खूप छान बनवलं. माझ्या मुलाला तो खूप आवडला असता, पण माझ्या नवऱ्याला खातच नव्हतं. त्यांना तर फक्त दारूच हवी होती. माझ्या मनात विचार आला की हा दुधाचा खवा खूप छान झाला आहे, तर आपण अमोल यांना देऊन येऊ का. म्हणून दुसऱ्या दिवशी मी त्यांच्यासाठीही खवा घेऊन गेले. आज त्यांच्या घरी पोहोचले तर ते घराच्या गेटवरच बाहेर उभे होते आणि मोबाईलमध्ये काहीतरी करत होते. अहो काय झालं, आता बरं वाटतंय का तुम्हाला, मी विचारलं. हो बघा, आता मी अगदी ठणठणीत झालो. ते म्हणाले, आता तुम्हाला रोज माझ्या घरी दूध घेऊन यायची गरज नाही. बरं ठीक आहे, मी म्हणाले, पण आज तुमच्यासाठी काही आणलं आहे. मी माझ्या छोट्या डब्यात दुधाचा मस्त खवा आणला होता. हे बघा, तुमच्यासाठी दुधाचा खवा आणला आहे. हो का, खूप छान आहे, खाऊन बघतो. ते म्हणाले, बरं झालं, मलाही असंच काहीतरी गोड खायची इच्छा झाली होती. त्यांनी हसत सांगितलं, बरं या ना घरात. हो चला. मग मी अमोल यांच्या घरात गेले आणि आम्ही दोघं सोफ्यावर बसून बोलू लागलो. ते म्हणाले, तुम्ही इतक्या वेळा माझ्या घरी आलात, पण मी तुम्हाला साधा चहाही पाजला नाही. आज मस्त चहा करून पाजतो. मग ते किचनमध्ये गेले आणि काही वेळात चहा बनवून आणला. त्यांनी मस्त 2 कप चहा बनवला होता. आम्ही दोघं चहा पिऊ लागलो. चहा पिल्यानंतर आम्ही काही वेळ तिथेच बसून बोलत राहिलो. अमोल आणि मी तिथे सोफ्यावर बसलो होतो. पण मी म्हणाले, चला मी आता जाते, मला उशीर होईल नाही तर. एवढं बोलून मी उठले. ते माझ्या जवळच होते. त्यांनी माझा हात पकडला. पहिल्यांदाच त्यांनी माझा हात अशा प्रकारे पकडला होता. मी विचारलं, काय झालं. त्यांनी माझा हात पकडल्यामुळे मला खूप लाज वाटली, पण मी जास्त काही प्रतिक्रिया दिली नाही. पुन्हा विचारलं, काय झालं.
ते म्हणाले, अहो कुसुम, खरंच थँक्यू. कशासाठी थँक्यू? तुम्ही माझ्यासाठी एवढ्या दिवसांपासून दूध घरी घेऊन येत आहात आणि आज बघा माझ्यासाठी मस्त खवा घेऊन आलात. खरंच थँक्यू. एवढं कोणी कोणासाठी करत नाही. अहो तसं काही नाही. तुमचा स्वभाव चांगला आहे म्हणूनच मी तुमच्या घरी दूध घेऊन येते, नाहीतर दुसऱ्या कोणासाठी गेले नसते. मी उत्तर दिलं. तरीही त्यांनी माझा हात त्यांच्या हातात धरला होता. मग ते उभे राहिले आणि त्यांनी माझ्या हाताला हलका झटका देऊन मला त्यांच्याजवळ ओढलं. काही क्षणांतच मी त्यांच्या जवळ गेले. त्यांनी एक हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाले, कुसुम, खरंच तू खूप चांगली आहेस. बघ ना, आम्ही दोघं एकमेकांच्या खूप जवळ होतो. त्यांचा चेहरा आणि माझा चेहरा एकमेकांच्या अगदी जवळ होता. अमोल दिसायला खूप देखणे होते आणि मीही काही कमी नव्हते. मीही सुंदर होते. त्या दिवशी मी हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसली होती. अमोल म्हणाले, कुसुम तुला एक सांगू का? हो सांगा ना. ही जी हिरव्या रंगाची पैठणी आहे तुला खूप सुंदर दिसते बरं का. अहो काय मस्करी करताय? मी हसत म्हणाले, नाही खरं सांगतोय. त्यांनी उत्तर दिलं. त्यांनी माझ्याशी मस्करी केली त्यामुळे मी लाजून मान खाली घातली आणि हसू लागले. अमोल यांनी माझ्या साडीचा पदर पकडला आणि मला आणखी जवळ ओढलं. अहो हे काय करताय तुम्ही? काही नाही. सॉरी कुसुम, तुला वाईट वाटलं असेल तर. ते म्हणाले, अहो असं काही नाही. असं म्हणून मी लाजून मान खाली केली. आता ते माझ्या जवळ आले आणि त्यांनी एक हात माझ्या पाठीवर ठेवला. मला जवळ ओढून त्यांनी मिठी मारली आणि त्यांचे हात माझ्या कमरेभोवती घट्ट केले. काही वेळ आम्ही एकमेकांच्या जवळ असे राहिलो. पण तेवढ्यात मला अचानक आठवलं, नको कुसुम, तू काहीतरी चूक करत आहेस. अमोल यांचं लग्न झालं आहे. ते कदाचित तुझा फक्त वापर करू इच्छित असतील म्हणून असं करत आहेत. मी लगेच त्यांच्यापासून बाजूला झाले आणि म्हणाले, मला खूप महत्त्वाचं काम आहे, घरी जावं लागेल. एवढं बोलून मी त्यांच्यापासून निघून गेले घरी. दुसऱ्या दिवसापासून मी अमोल यांच्या घरी दूध द्यायला गेले नाही. 2 दिवस झाले तेही आले नाहीत. पण तिसऱ्या दिवशी मी बाजारात दूध विकत होते तेव्हा ते आले. त्यांना पाहून मला खूप आनंद झाला. ते म्हणाले, काय झालं कुसुम, त्या दिवशी तुला वाईट वाटलं का? असं काही नाही हो, मी म्हणाले. मग पुन्हा नेहमीप्रमाणे ते दूध घ्यायला येऊ लागले आणि आम्ही एकमेकांशी बोलू लागलो. एक दिवस सकाळी अमोल माझ्याकडे दूध घ्यायला आले. ते म्हणाले, अहो कुसुम काय झालं? बरेच दिवस झाले तुम्ही तुमच्या हातचा खवा मला खाऊ घातला नाही. त्या दिवशीचा खवा मला खूप आवडला होता. एकदा अजून माझ्यासाठी खवा बनवा ना. हो आजच बनवते, मी म्हणाले. मग मी त्यांच्यासाठी 2 लिटर दूध बाजूला काढलं. ते विकलं नाही आणि घरी घेऊन आले. घरी आल्यानंतर त्या 2 लिटर दुधापासून मस्त खवा बनवला. दुपारी 1 वाजता घरातलं सगळं आवरून मी अमोल यांच्या घरी गेले. ते घरात टीव्ही पाहत बसले होते. मला पाहून ते खूप खुश झाले. मी खवा बनवलेला डब्बा त्यांच्याकडे दिला आणि म्हणाले, हे घ्या, तुम्हाला खवा हवा होता ना, खास तुमच्यासाठी बनवला आहे. हो का, थँक्यू. त्यांनी 2 घास खवा खाल्ला आणि म्हणाले, खूप छान झाला आहे, तुम्ही एखादा घास खा. ते म्हणाले, अहो नको नको प्लीज. मी म्हणाले, कुसुम, माझ्यासाठी तू बनवलाय, मग माझ्या हाताने घास का नाही? असं म्हणून ते माझ्या जवळ येऊन सोफ्यावर बसले. त्यांनी चमच्याने थोडा खवा घेतला आणि माझ्या तोंडात टाकला. मी हळूहळू तो खाऊ लागले. अमोल माझ्या खूप जवळ होते. त्यांनी डबा बाजूला ठेवला आणि आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागलो. मला असं वाटत होतं की ते माझ्या इतके जवळ कधीच आले नव्हते. मनात आलं की त्यांना मिठी मारावी, पण मी लाजून मान खाली घातली. तेव्हा त्यांनी त्यांचा हात माझ्या गालावर ठेवला, हळूच फिरवला आणि मग मला जवळ ओढलं. मग त्यांनी मला मिठीत घेतलं आणि माझ्या मानेवर, गळ्यावर आणि ओठांवर चुंबन करू लागले. त्यानंतर मीही त्यांना जवळ घेतलं. माझे हात त्यांच्या पाठीवर ठेवले आणि आम्ही एकमेकांना खूप प्रेमाने जवळ घेऊ लागलो. असं वाटत होतं की अमोल मला सोडणारच नाहीत. जवळजवळ 2-3 तास आम्ही एकमेकांसोबत होतो. संध्याकाळी 4 वाजता आम्ही भानावर आलो.
मी अमोल यांना म्हणाले, आता मला घरी जावं लागेल. माझ्या म्हशींचं दूध काढायचं आहे. हो का? कुसुम जा. मग मी माझे कपडे व्यवस्थित केले. अमोल यांनी परत एकदा मला मिठीत घेऊन चुंबन दिलं आणि मी घरी निघून आले. घरी आल्यानंतर मी पटापट आवरलं आणि माझ्या म्हशींचं दूध काढायला गेले. त्यांना चारा टाकला. आज अमोल यांच्यासोबत जे काही घडलं होतं ते मला खूप आवडलं होतं. असं वाटत होतं की अमोल नेहमीच माझ्या जवळ राहायला हवेत. संध्याकाळी अमोल दूध घ्यायला आले. तेव्हा मात्र त्यांच्याकडे पाहायची माझी इच्छा होत नव्हती. मला खूप लाज वाटत होती. 2 दिवस ते दूध घ्यायला येऊ लागले, पण त्यांच्यात आणि माझ्यात काहीच बोलणं झालं नाही. मग एकदा संध्याकाळी ते दूध घ्यायला आले आणि मला विचारलं, काय झालं कुसुम? त्या दिवशी तुला वाईट वाटलं का? तू माझ्याशी बोलतही नाहीस आणि माझ्याकडे बघतही नाहीस. अहो, असं काही नाही. मग असं का करतेस? मला थोडी लाज वाटत होती ना, म्हणून. मी खरं सांगितलं. अमोल म्हणाले, हो का? मला वाटलं तुला माझ्याबद्दल काही वाईट वाटलं की काय. नाही हो, असं काही नाही. आता अमोल आणि माझं नातं खूप पुढं गेलं होतं. त्यांचं आणि माझं खूप जमायला लागलं होतं. आम्ही एकमेकांना खूप मदत करायचो. त्यांच्या आणि माझ्या नात्याला कोणतं नाव द्यावं हे मला कळत नव्हतं. पण अमोल आणि मी एकमेकांना खूप जवळून ओळखायला लागलो होतो. आम्ही एकमेकांची खूप काळजी घ्यायचो. माझा मुलगा आता 5वीत गेला होता. मला त्याला इंग्लिश मीडियम शाळेत दाखल करायचं होतं, पण त्याचं ॲडमिशन घेतलं जात नव्हतं. मी बऱ्याच ठिकाणी माहिती घेतली, पण ज्या शाळेत मला त्याला घालायचं होतं तिथले गुरुजी त्याचं ॲडमिशन करत नव्हते, कारण तिथली फी जास्त होती आणि मी माझ्या जातीचा दाखला देऊन ॲडमिशन करत होते. त्यामुळे तिथले क्लार्क आणि मुख्याध्यापक माझ्या मुलाचं ॲडमिशन करत नव्हते. मग ही गोष्ट मी अमोल यांना सांगितली. ते म्हणाले, मग आधी सांगायचं ना मला. दुसऱ्या दिवशी मी आणि माझा मुलगा त्यांच्यासोबत त्या शाळेत गेलो. अमोल यांची त्या शाळेत खूप ओळख होती. ते मला शाळेत घेऊन गेले आणि त्यांच्या ओळखीने माझ्या मुलाचं ॲडमिशन तिथे लगेच झालं. या ओळखीमुळे मला खूपच फायदा झाला. अमोल यांचा स्वभाव खूप चांगला होता. ते अनेकांना मदत करायचे. त्या शाळेतला मुख्याध्यापक त्यांचा मित्र होता. त्यामुळे माझं काम लगेच झालं. माझ्या नवऱ्याला तर काहीच पडलं नव्हतं. माझा मुलगा शिकतोय की नाही, कुठे जातोय, काय करतोय याचं त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं. पण अमोल यांच्या मदतीने माझ्या मुलाचं ॲडमिशन इंग्लिश मीडियम शाळेत झालं होतं. दारू पिऊन, पत्ते खेळून आणि जेवण कमी करून माझ्या नवऱ्याने त्याची तब्येत इतकी खराब करून घेतली होती की त्यांचं लिव्हर पूर्णपणे खराब झालं होतं. त्यांना खूप त्रास व्हायचा. आता ते दिवसभर खाटीवरच पडून राहायचे. मी त्यांना दवाखान्यात नेहमी घेऊन जायचे. 1 महिना तर मी त्यांना दवाखान्यात ॲडमिट ठेवलं होतं. पण त्याची तब्येत खूप खराब झाल्यामुळे ते वाचू शकले नाहीत आणि मला कायमचे सोडून गेले. तसंही त्यांचा माझ्या आयुष्यात काही फायदा नव्हता. त्यांची स्वतःचीही त्यांना काळजी नव्हती. त्यामुळेच त्यांनी स्वतःचं शरीर खराब करून घेतलं आणि शेवटी त्यांना जीव गमवावा लागला. पुढचे काही महिने मला काहीच समजलं नाही. आयुष्यात अंधार दिसू लागला होता. काय करावं हे काहीच कळत नव्हतं. पुढचे 7-8 महिने मी दुधाचा व्यवसायच केला नाही. माझ्या जवळ असलेले पैसे संपले. आता मला पैशांची कमतरता जाणवू लागली. मी तर 1-2 जणांकडून पैसे उसने घेतले, पण ते पैसे कधी ना कधी परत करावे लागणारच होते. मला आता स्वतःला पुन्हा सावरायचं होतं, पण कोणासाठी आणि काय करू या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. त्यामुळे हळूहळू माझी तब्येतही खराब होत गेली. पण मुलासाठी स्वतःला सावरलं, त्याच्यासाठी तर आयुष्य जगावंच लागणार होतं, कारण त्याला जन्म दिला आहे ना मी. एके दिवशी मी सहज घराबाहेर पडले. मागच्या बऱ्याच महिन्यांपासून मी घरातून बाहेर निघत नव्हते. स्वतःला घरातच बंद करून घेतलं होतं. पण एके दिवशी मी घराबाहेर गेले. योगायोगाने तिकडे मला अमोल भेटले. त्यांनी माझी विचारपूस केली. मला समजावत म्हणाले, अहो कुसुम, असं करू नका. तुमचे पती गेले, त्यांचं आयुष्य तेवढंच असावं, पण स्वतःला असा त्रास देऊ नका. कदाचित देवाने त्यांचं आयुष्य तेवढंच ठरवलं असेल,
म्हणून त्यांची आणि तुमची साथ इथपर्यंतच होती. तरीही त्याचा विचार करून स्वतःचं नुकसान करू नका. अमोल यांनी मला खूप समजावलं. त्यांच्या समजुतीमुळे माझ्या मनातले विचार काही प्रमाणात हलके झाले. हळूहळू मी स्वतःला सावरलं. पुढची 1.5 वर्ष मला स्वतःला सावरायलाच लागली. अमोल यांच्या आग्रहामुळे आणि समजुतीमुळे मी पुन्हा माझा दुधाचा व्यवसाय सुरू केला. अमोल आणि माझं अधूनमधून बोलणं होत असे. कधीतरी ते मला भेटायचे. आता अमोल आणि मी बाहेर कधी कधी एका गार्डनमध्ये जायचो. त्यांच्यासोबत राहून मला खूप बरं वाटायचं. असं वाटायचं की माझं आयुष्य आता खूप छान झालं आहे. पण तरीही कधी कधी असं वाटायचं की जर माझे पती जिवंत राहिले असते तर किती बरं झालं असतं. एकदा मी अमोल यांना विचारलं, अहो, तुमची बायको तुमच्यासोबत राहत नाही, मग ती तुम्हाला तलाक का देत नाही? तेव्हा ते म्हणाले, ती मला तलाक द्यायला तयार आहे, पण मी तिला देत नाही. मी म्हणाले, अमोल, तुम्ही तिला तलाक द्या. ते म्हणाले, हो, कितीतरी दिवसांपासून मला हे तिला तलाक द्यायचं आहे. आम्ही तलाकाची कागदपत्र कोर्टात जमा केली आहेत, पण तिला माझ्याकडून जमिनीचा हिस्साही हवा आहे, त्यामुळे तलाक होत नाही. मी म्हणाले, अमोल, मग देऊन टाका ना तिला जे हवं आहे ते. ठीक आहे, असं म्हणून अमोल यांनी त्यांच्या बायकोला तलाक देऊन टाकला. तिला 4 एकर जमीन हवी होती, म्हणून त्यांनी 4 एकर जमीन तिच्या नावावर करून दिली. त्यानंतर ते तिच्यापासून कायमचे वेगळे झाले. आता अमोल आणि मी एकमेकांसोबत खूप चांगले राहू लागलो होतो. मला नेहमी वाटायचं की जर अमोल माझे पती असते तर किती बरं झालं असतं. आता ते अधूनमधून माझ्या घरी यायचे. आम्ही एकमेकांना भेटायचो आणि खूप प्रेमाने आपुलकीने वागवायचो. एकदा अमोल म्हणाले, कुसुम, तुला एक सांगू का? हो, सांगा ना. मला तुझ्यापासून लांब राहावतच नाही ग. जर तुझ्यासोबत एका छताखाली राहून आयुष्य जगता आलं तर किती छान होईल. हो का? खरंच मलाही असंच वाटतं अमोलजी. तब्बल 1 वर्षानंतर विचार विमर्श करून अमोल व मी एकमेकांच्या आयुष्याचे साथीदार बनलो आणि एका घरात एकाच छताखाली राहू लागलो. आता आम्ही सुखी संसार करू लागलो. अमोल माझ्या आयुष्यात आले आणि माझ्या मुलालाही त्यांनी मनापासून आपलंसं केलं. कधीच सावत्र असा भेदभाव त्यांच्या वागण्यात दिसला नाही. उलट माझ्या मुलाच्या प्रत्येक आनंद दुःखात ते स्वतःहून पुढे असायचे. त्यांच्या अभ्यासाची काळजी, आरोग्याची चिंता, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही अमोलचा सहभाग मला नवं बळ देणारा होता. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं वाटू लागलं की माझं मूल सुरक्षित हातात आहे. अमोल माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझं जगच बदलून गेलं. सततचा ताण, भीती आणि एकटेपणाची भावना हळूहळू दूर झाली आणि त्या जागी समाधान, विश्वास आणि शांतता येऊ लागली. खरंच सांगायचं तर अनेकदा मनात येई की हे प्रेम, ही साथ मला थोडी लवकर मिळाली असती तर माझं आयुष्य किती वेगळं असतं. पण नियतीचंही कदाचित तसंच ठरलेलं असावं. उशिरा का होईना देवाने माझ्या आयुष्यात सुखाची दारं उघडली. माझ्या वेदनांवर फुंकर घालणारा आणि माझं आयुष्य पुन्हा अर्थपूर्ण करणारा अमोलसारखा सच्चा जोडीदार मला दिला. याचंच समाधान आज माझ्या मनात आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर लाईक करा आणि या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.